reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई-लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 48. मुलांनो, आज आपला वाचनाचा पाठ. बघूया आजच्या पाठात काय गंमत आहे ती. बघितलं का, हा मुलगा आपल्या आईबरोबर जत्रेत आलाय. तो इथे काय काय गंमत करतो हे आपण आजच्या पाठात वाचणार आहोत. चला बघूया. चला तर मग आधी पाठाचं नाव एकत्र वाचूया. रीड आफ्टर मी. लेट्स ईट. लेट्स ड्रिंक. Repeat after me. Let's eat. Let's drink. Eat म्हणजे काय? सांगता येईल का कोणाला? Eat म्हणजे खाणे. आणि ड्रिंक म्हणजे काय? ड्रिंक म्हणजे पिणे. मग या चित्रावरून आणि पाठाच्या नावावरून या पाठात काय काय गंमत असेल हे सांगता येईल का तुम्हाला? तुमच्याही गावात येत असेल ना अशी जत्रा? जत्रेत गेल्यावर तुम्हाला काय काय खायला प्यायला आवडतं? चला आजच्या पाठातल्या या जत्रेत काय गंमत होणार आहे ते बघूया. पाठ वाचण्यापूर्वी पाठात येणारे नवीन शब्द चिंटू बरोबर वाचायला शिकूया. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. चला तर पहिला शब्द वाचूया. माझ्या मागे वाचा. ज्यूस. ज्यूस म्हणजे रस. तुम्ही पिता ना फळांचा रस, जसं उसाचा रस, मोसंबीचा रस. माझ्या मागून परत वाचा. ज्यूस. आता पुढचा शब्द. माझ्या मागे वाचा. जॅकफ्रूट. रीड अगेन. जॅकफ्रूट. जॅकफ्रूट म्हणजे फणस. आता पुढचा शब्द बघूया. माझ्या मागे वाचा. इडली. रीड आफ्टर मी. इडली. आता अजून कोणता शब्द घेऊन आलाय चिंटू? ऑल ऑफ यू रीड आफ्टर मी. लेट्स ईट. लेट्स ईट म्हणजे चला खाऊया. आता पुढचा शब्द. ऑल ऑफ यू रीड आफ्टर मी. लेट्स ड्रिंक. लेट्स ड्रिंक
म्हणजे चला पिऊया. आता शेवटचा शब्द. ऑल ऑफ यू रीड आफ्टर मी. मा. रीड अगेन. मा. मा म्हणजे आई. बरं, आता हे सगळे शब्द तुम्ही राहुल दादाबरोबर पुन्हा वाचा. चला, आता पुढे जाऊया. सगळ्यांचं लक्ष आहे ना स्क्रीनकडे? मी शब्द जसा वाचेन तसाच तुम्ही वाचायचा. लेट्स स्टार्ट. वाचा माझ्या मागे. ज्यूस, जॅकफ्रूट, इडली. लेट्स ईट. लेट्स ड्रिंक. मा. मित्रांनो, प्रत्येक शब्द नीट वाचलात ना? मग चला, आता स्क्रीनवरचे शब्द तुम्ही स्वतः कोणाच्याही मदतीशिवाय वाचायचेत. टीचर, सगळ्या मुलांना शब्द वाचता आले ना? मित्रांनो, आता शब्द वाचता येतायत तुम्हाला, म्हणजे पाठ वाचता येईल तुम्हाला. चला, आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता मी पाठ वाचणार आहे. मी पाठ वाचत असताना तुम्ही फक्त ऐकायचं. मी शब्दांचे उच्चार कसे करतो, आवाजाचे चढ उतार करून पाठ कसा वाचतो याकडे नीट लक्ष द्यायचं. चला, पाठ वाचायला सुरुवात करूया. लेट्स ईट. लेट्स ड्रिंक. लेट्स ईट इडली, मा. I like idli. Let's eat jackfruit, Ma. I like jackfruit. Let's drink juice, Ma. I like juice. I like idli and jackfruit and juice. I can eat and drink a lot. मुलांनो, आता तुम्ही मनातल्या मनात पाठ वाचायचाय. राहुल दादांनी जसा पाठ वाचून दाखवला, तुम्ही तसाच वाचायचा. चला, सुरू करा. सगळ्यांनी पाठ वाचला ना? व्हेरी गुड. आवडला का हा पाठ तुम्हाला? मग आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरं देणार ना? मला सांगा, या पाठातल्या मुलाला कोणत्या 3 गोष्टी आवडतात? सगळे मिळून सांगा. त्या मुलाला इडली, फणस आणि रस आवडतो.
आणि हे कोणत्या इंग्रजी वाक्यावरून कळतं आपल्याला? टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला ते वाक्य वाचायला सांगा. उभं राहिलेल्या मुलानं वाक्य वाचायचंय. I like idli and jackfruit and juice. हेच वाक्य वाचलं ना? माझ्या मागे वाचा बरं सगळेजण. I like idli and jackfruit and juice. Very good. आणि सगळ्यात शेवटी काय बरं म्हणतोय हा मुलगा? I can eat and drink a lot. म्हणजे मी खूप खाऊ शकतो आणि खूप पिऊ शकतो. तुम्ही वाचा बरं हे वाक्य माझ्या मागे. I can eat and drink a lot. बरं, आता हा पाठ तर वाचून झाला. मग आता त्यावर आधारित स्वाध्याय करूया. चला, आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 1. स्वाध्याय करण्यासाठी तयार ना सगळे? बघूया काय करायचं ते. या स्वाध्यायात तुम्ही दिलेले शब्द योग्य क्रमाने लावायचे आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. बघूया कसं ते. हे पहिलं उदाहरण आपण एकत्र करूया. स्क्रीनवरचे हे 3 शब्द एकत्र वाचा बरं. हां, आता माझ्या मागे वाचा हे शब्द. लाईक, आय, इडली. आता हे 3 शब्द अशा क्रमाने लावायचे की त्यातून एक वाक्य तयार होईल. मुलांनो, प्रत्येक गाळलेल्या जागी कोणता शब्द येईल ते तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. बरोबर उत्तर. माझ्या मागे सगळे मिळून वाचा हे वाक्य. आय लाईक इडली. हा स्वाध्याय कसा करायचा ते समजलं का सगळ्यांना? गुड. मग आता पुढे जाऊया. चौकटीतील शब्द गाळलेल्या जागी योग्य क्रमाने लावायचे आणि वाक्य बनवायचं. चला, आधी हे शब्द वाचा. आता माझ्या मागे वाचा हे शब्द. आय, ज्यूस, लाईक. मग आता तुमचं उत्तर सांगा तुमच्या टीचरला. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. शाबास. बरोबर आहे वाक्य. माझ्या मागे सगळे मिळून वाचा हे वाक्य. आय लाईक ज्यूस. आता पुढचं वाक्य. बघा हां, या उदाहरणात 4 शब्द आहेत. वाचा बरं हे शब्द. आता माझ्या मागे वाचा.
jackfruit. Ma. Eat. Let's. सगळ्यांनी शब्द वाचले ना? मग आता यातून वाक्य कसं तयार कराल? तुमचं उत्तर सांगा तुमच्या टीचरला. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. शाबास. माझ्या मागे वाचा हे वाक्य. लेट्स ईट जॅकफ्रूट मा. आता पुढचं वाक्य. या उदाहरणातही 4 शब्द योग्य क्रमाने लावायचे आणि वाक्य तयार करायचं. आधी हे शब्द वाचा बरं. आता माझ्या मागे वाचा. ज्यूस. मा. लेट्स. ड्रिंक. गुड. आता सांगा तुमचं उत्तर. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. माझ्या मागे वाचा हे वाक्य. लेट्स ड्रिंक ज्यूस मा. मित्रांनो, हा स्वाध्याय इथेच संपला बर का. कोणाकोणाला सगळी उत्तरं बरोबर सांगता आली? हात वर करा. आता पुढचा स्वाध्याय करूया. ऍक्टिव्हिटी 2. मुलांनो, आता या स्वाध्यायात आजचा पाठ वाचण्याचा सराव करूयात. टीचर, घंटा वाजल्यावर एकेका विद्यार्थ्याला संपूर्ण पाठ मोठ्याने वाचायला सांगा. गरज वाटली तर मदत करा हं. एक जण तयार का? संपूर्ण पाठ मोठ्याने वाच. आता आणखीन कोणी वाचून दाखवेल हा संपूर्ण पाठ? एक जण तयार का? संपूर्ण पाठ मोठ्याने वाच. काही अडलं तर टीचर आहेतच मदतीला. नीट वाचता आला का पाठ? आता आणखीन कोण वाचून दाखवेल? एक जण तयार? संपूर्ण पाठ मोठ्याने वाच. व्हेरी गुड. टीचर,
पाठ वाचण्याचा हा सराव इतर मुलांनाही द्या. पाठ संपल्यावर तुमचा कम्प्युटर चालूच ठेवा आणि एकेका मुलाला पाठ वाचायला सांगा. बरं, आजचा आपला पाठ इथेच संपला. बरंय तर मग. हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, स्क्रीनवरचा पाठ वेगवेगळ्या मुलांना वाचण्याची संधी द्या.